हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत का जे बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगारामध्ये जी पेटे वाटप आणि भांडे वाटप होता, त्यासाठी जी नवीन साईट ओपन केलेली आहे सरकारने. त्यामध्ये जे स्वयंघोषणापत्र आहे, आपण ते स्वयंघोषणापत्र कोणत्या पद्धतीने भरू शकतो? कारण की याच्यामध्ये खूप जण चुका करतायत का त्यांना फॉर्म भरता येत नाही, फॉर्मचं काही हे होत नाहीये. तिथं गेल्यानंतर जे भांडे घ्यायला जातात त्यांना सांगतात का तुम्ही फॉर्म बरोबर भरलेला नाहीये. तर ते आपण बघून घेऊयात का तो फॉर्म कसा भरतात. तर आपण या व्हिडिओमध्ये आज तेवढंच बघणार का जो फॉर्म आहे, जो स्वयंघोषणापत्र आहे, ते स्वयंघोषणापत्र कसं भरायचं आणि त्याबद्दल ते कसं जोडायचं, तेवढं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि आपण जो काल व्हिडिओ बनवला होता का सोमवारी जी साईट चालू होणार आहे, त्या साईटमध्ये थोडा डिले झाला आहे. समोरून सांगण्यात आलं आहे की कमीत कमी महिनाभर तरी लागू शकतो. कन्फर्म डेट सांगितलेली नाही आहे का कधी साईट चालू होईल. तर त्याचं सांगतो मी जेव्हा पण अपडेट येईल नवीन, तेव्हा मी डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकून देईल. तर आज आपण फक्त बघणार का ज्याच्यामध्ये जे स्वयंघोषणापत्र जोडतो आपण, ते स्वयंघोषणापत्र कसं जोडायचं आणि त्याचा पूर्ण फॉर्म कसा फिल करायचा ते आपण आज बघणार आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हर करायला विसरू नका, कारण आपल्या व्हिडिओची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला फटाफट चालू करूयात. तर सर्वात पहिले आपण तो फॉर्म ओपन करून घेऊयात. जे स्वयंघोषणापत्र आहे, ते स्वयंघोषणापत्रामध्ये सर्वात पहिले इथं लिहिलं आहे श्रीमती किंवा श्री. जर तुम्ही जेंट्स असाल तर श्रीमतीला कट करायचं आहे आणि जर लेडीज असाल तर श्रीला कट करायचं आहे. तिथं तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा नोंदणी क्रमांक जो तुमच्या पावतीवरती एम-एच नंबर आहे, तो एम-एच नंबर इथं नोंदणी क्रमांकामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पुढं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तिथं नंतर तुमची जी नोंदणी आहे ती सक्रिय पाहिजे. जर तुम्ही तिथं भांडे घ्यायला जात असाल तर तेव्हा तुमची नोंदणी चालू पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे, तरच तुम्हाला तिथं भांडे देण्यात येणार आहेत. तर जो 2 नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तिथं विवाहितला राहून द्यायचं आहे, अविवाहितला कट करायचं आहे. जर लग्न नसेल झालेलं तर विवाहित कट करायचं आहे. त्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला इथं तुमच्या पतीचं नाव टाकायचं किंवा पत्नीचं नाव टाकायचं. आणि लग्न झालेलं नसेल तर हे तुम्हाला भरायची काही आवश्यकता नाही. हे खालचं काहीच भरायचं नाही तुम्हाला 2 नंबरच्या पॉईंटमध्ये. तर तुम्ही जर इथं अविवाहित क्लिक केलेलं आहे, तर इथं कोरं सोडायचं, त्याला काहीच भरायचं नाही. काही लोकं काय करतात इथं वडिलाचं किंवा आईचं नाव टाकतायत, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत आहेत का तिथं सांगतायत का तिथं काहीच टाकायचं नाही, त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला सर्वात पहिले जर तुम्ही विवाहित असाल तरच इथं खालची माहिती भरायची. जे तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं नाव आहे ते टाकायचं. ते टाकल्यानंतर जर त्यांची नोंदणी झालेली असेल, बांधकाम कामगारामध्ये त्यांनी जर नोंदणी केलेली असेल तर त्यांचा एम-एच नंबर टाकायचा आहे. कारण की जे बांधकाम कामगार आहे, जे नवरा-बायको दोन्हीपैकी एकालाच भांडे भेटतात. तर त्यासाठी तुम्हाला जर असेल त्यांची नोंदणी तर टाकायची, नाहीतर ते ऑनलाईनमध्ये दिसून जातं त्यांना का नोंदणी झालेली आहे का नाही. तिसरा पॉईंटमध्ये तुम्हाला काहीही एक करायचं नाही आहे. त्याला तसंच सोडायचं आहे. आणि चौथं, इथं तुमची सही मारायची आहे. ही इथं जी सही मारशाल तुम्ही, तीच सही तिथं मॅच झाली पाहिजे. काही लोकांनी काय केलं इथं स्वतः, जे एजंट लोक आहेत त्यांनी स्वतः सह्या मारलेल्या आहेत. तर जे लोक तिथं भांडे घ्यायला चालले त्यांना प्रॉब्लेम येत आहेत. तिथं त्यांच्याकडून जे पैसे मागले जात आहेत ते त्याच्यासाठीच मागितले जात आहेत का हे जे सही आहे ती डुप्लिकेट आहे म्हणून त्यांना पैसे मागतात तिथं. तर तुम्हाला पैसे वगैरे द्यायचे नसेल तर इथं तुमची स्वतःची सही करायची आहे आणि डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन फॉर्म करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं जे तुमचं नाव आहे ते तुमचं नाव टाकायचं आहे. बस एवढंच या फॉर्ममध्ये भरायचं. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.